आणि आता पुण्याहून एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते ती आपण पाहूयात। पुण्यातल्या कोंढवा बुद्रुकमधल्या बेकरीला आग लागली आणि या आगीमध्ये 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय। पुण्यातल्या कोंढवा बुद्रुक इथल्या बेक्स अँड केक्स बेकरीला आग लागली, यामध्ये 6 कामगारांचा मृत्यू झालाय। पहाटे 4:30च्या सुमाराला ही आग लागली। हे सगळे कामगार बेकरीतल्या पोटमाळ्यावर झोपले होते। बेकरीच्या मालकाने बेकरीला कुलूप लावलं होतं, त्यामुळे या कामगारांना बेकरीमधून बाहेर पडता आलेलं नाहीये। या संपूर्ण प्रकारात गंभीर बाब म्हणजे अलीकडच्याच काळात या ठिकाणी अग्निशमन केंद्राचं उद्घाटन झालं होतं, मात्र या केंद्रात मनुष्यबळच उपलब्ध नव्हतं। त्यामुळे या ठिकाणी वेळेवर मदत पोहोचू शकली नाही आणि या आगीचं कारण मात्र अजून समजलेलं नाहीये, पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता तुर्तास तरी व्यक्त करण्यात येते। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। नितीन, नेमकी ही घटना कशी घडली, सध्या काय अपडेट्स आहेत या संदर्भात? स्वाती, कोंढव्यातल्या ज्या बेकरीमध्ये ही घटना घडलेली आहे त्या बेकरीपाशीच आता आपण आहोत आणि या बेकरीमध्ये पहाटेच्या सुमारास आग लागलेली होती। ती आग आता विझवण्यात आलेली आहे, मात्र या आगीमध्ये एकूण 6 कामगार या बेकरीतले मृत्युमुखी पडलेले आहेत। हे सर्व कामगार उत्तर प्रदेशातील होते आणि या बेकरीमध्ये काम करत होते, तर रात्री याच ठिकाणी मुक्कामाला होते आणि त्यांचा जळून किंवा गुदमरून मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी देखील भेट दिलेली आहे, माहिती घेतलेली आहे आणि आपण त्यांच्याकडूनच ही घटना कशी झाली आणि जे अग्निशमन केंद्र उद्घाटन झालं होतं पण तिथं मनुष्यबळ नव्हतं असं म्हटलं जातं, त्याविषयी देखील जाणून घेऊयात। महापौर साहेब, तुम्ही आता दुर्घटनेला भेट दिलेली आहे, नक्की कशी घटना घडली होती आणि अग्निशमन केंद्राचं नुकतंच उद्घाटन झालं होतं पण तिथं मनुष्यबळ उपलब्ध नव्हतं असं बोललं जातं? आमच्या कोंढवा परिसरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। जी 6 लोक मयत झाले, त्यांच्या मृतदेहांना आम्ही श्रद्धांजली वाहतो। अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेकरीचं कामकाज या ठिकाणी चालत होतं, अशा प्रकार निदर्शनास आलेला आहे। फार कमी जागेमध्ये ह्या बेकरीचा व्यवसाय चालू होता आणि पोटमाळ्यावर 6 लोक त्या ठिकाणी कामगार राहत होते। त्या ठिकाणी सकाळी 4:45च्या सुमारास ही आग लागली आणि अग्निशामक दलाला कळल्यानंतर आमचे फायर ब्रिगेडची जी काही मंडळी आहेत, अग्निशामक दलाची जे काही पथक आहे ते अत्यंत विक्रमी वेळेत त्या ठिकाणी पोहोचलं, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी मालकांनी बाहेरून लॉक लावून गेल्यामुळे त्या ठिकाणी लॉक तोडण्याचा प्रयत्न झाला। नंतरच्या काळामध्ये आग 50% विझवल्यानंतर मालकांच्या असं लक्षात आलं की पोटमाळ्यावर ती 6 लोक राहत आहेत आणि त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेल्यामुळे वरच्या फार अपुऱ्या जागेमध्ये ही 6 लोक एकमेकाला बिलगून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते। श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झालेला होता। हा सगळा प्रकार मुळात धक्कादायक आहे। मी या संदर्भामध्ये फायर ब्रिगेडला, आमच्या अग्निशामक दलाला योग्य ते चौकशीचे आदेश दिलेले आहेत, पण आता आमच्यासमोर या संदर्भातलं फार मोठं चॅलेंज आहे। शहरामध्ये ज्या काही बेकरी आहेत किंवा हॉटेल व्यवसाय आहेत, ज्या ठिकाणी अरुंद जागेमध्ये असे व्यवसाय केले जातात, अग्निशामक दलाचे जे काही नॉर्म्स आहेत ते पाळले जात नाहीत किंवा त्या पोटमाळ्यावर रिस्क घेऊन त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाते, ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आता शहरामध्ये शोध मोहीम घ्यावी लागेल। चौकशीचे आदेश देऊन त्या ठिकाणी योग्य ते उपाययोजना सुचवायला लागतील, कारण अशा प्रकारे कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार कुठल्याही व्यावसायिकाला नाही। इथून पुढे त्यांनी ती काळजी बाळगावी अशासाठी निश्चित प्रयत्न केले जातील। स्वतः आपण ऐकलं महापौरांचं म्हणणं आहे की हे 6 कामगार आहेत ते मुख्यतः गुदमरून मेलेले आहेत आणि त्या पोटमाळ्यावरती झोपलेले होते। त्याची माहितीच अग्निशमन दलाला देण्यात आलेली नव्हती। 50% आग विझवल्यानंतर बेकरीच्या मालकांनी ती माहिती दिली की या पोटमाळ्यावरती काही लोक झोपलेले आहेत। ती जर आधी माहिती दिली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते। स्वाती, नक्कीच नितीन, तर बेकरीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी खरं तर ही खूप अतिशय महत्त्वाची बातमी आहे। गंभीर दखल घ्यावी अशी ही दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे। सर्व बेकरीच्या व्यावसायिकांनी ही गोष्ट खरं तर ध्यानात घ्यायला हवी। तुटपुंच्या जागेमध्ये असा व्यवसाय करणं खरं तर त्यांच्या जीवावर बेतू शकतं। धन्यवाद नितीन, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।